रस्त्यावर दोन भावंड छान खेळत होती आणि छान मारामारी पण करत होती. दोघांची अगदी दप्तरांची ओढाओढी चालली होती, शर्टवरची ओढाओढी चालली होती. एकमेकांना पायात पाय अडकवून खाली पाडणं चाललं होतं. फार अगदी हमरी-तुमरीची अशी लहान मुलांची भांडणं चालली होती. माहिती नाही त्यांचा विषय काय आहे. असाच किरकोळ छोटा असणार लहान मुलांचा, शाळेतल्या जाणाऱ्या मुलांचा विषय काय असणार आहे. परंतु ती त्यांची भांडाभांडी, जी मारामारी ते सगळं चाललेलं होतं. मनात एक विचार आला, की हे कायमस्वरूपी असतं का? नाही, हे तात्पुरतं असतं आणि हे 5च मिनिटामध्ये मला अनुभवायला मिळालं. थोड्या वेळाने काय झालं, त्यातला एक मुलगा तो पडला आणि इतका जोरात पडला, की त्याच्या डोपराला लागलं, गुडघ्याला लागलं आणि रक्त वाहू लागलं. त्यानंतर जो दुसरा मारामारी करणारा होता, त्याने त्याला उचललं, बसवलं. त्याला पाणी आणलं शेजारून आणि पाणी पाजलं. त्याच्यातनं त्याला ती जखम धुतली, ते रक्त थांबवलं. त्याला डोक्यावरनं हात फिरवायला लागला. कुतूहल वाटलं मला, की आत्ताच एकमेकांच्या मारामारीमध्ये एकदम तल्लीन झालेले हे दोघं जण आणि हे इतकं एकाला दुखापत झाली, रक्तबंबाळ झाला, त्याला वेदना व्हायला लागल्या, रडायला लागला तो. तर दुसऱ्याला लगेच त्याचा कळवळा आला आणि लगेचच ते त्यांची दुश्मनी, त्यांचं भांडण, त्यांचा जो चाललेला जो त्यांचा कार्यक्रम होता, ते कसं इतक्या झटक्यामध्ये आणि एक नाही तर दोघंही विसरले. तो त्याच्या गुडघ्यावरती फुंकर घालत होता, त्याची जखम धुवत होता. तर त्यालाही ते शांतपणे तो पण पाहत होता, अनुभवत होता आणि हाही तेवढा तल्लीन होऊन त्याच्या वेदनेला कमी करत होता. तर मला एका क्षणामध्ये असं वाटलं, की खरंच माणूस हा निर्दयी इतका असतो का? तर नसतो. त्यावेळेला जी घटना घडत असते, त्यावेळेला जी परिस्थिती असते आणि त्यातून जेव्हा एखादा वेदनेने तळमळतो, एखाद्याला मार लागतो, तो हृदयाला मार असू दे, तो शरीराला मार असू दे, परंतु मार हा जेव्हा तो तळमळतो त्या माराने, त्या वेदनेने, त्या दुःखाने आणि तो जेव्हा ढसाढसा रडायला लागतो, त्याच्या डोळ्यातनं अश्रूंचा पूर होतो, वेदनेने विव्हळत असतो त्यावेळेला समोरच्याला, कुठेतरी हृदयाला पाझर फुटतो, त्याला कुठेतरी त्याला गिल्टी फील होतं आणि त्याला असं वाटतं, की मला पहिली मदत याला केली पाहिजे. आजूबाजूचे धावून येतील तेव्हाही येतील किंवा येणारही नाही, परंतु जो समोरचा असतो तोच मात्र त्याच्या मदतीला येतो आणि प्रथम तोच त्याच्यावरती उपचार करतो. तर त्यातून एकच असा बोध घ्यावासा वाटतो, की कुठल्याही संकटामध्ये, कुठल्याही भांडण-तंट्यामध्ये, कुठल्याही रागामध्ये, क्रोधामध्ये माणसाने स्वतःला एक माणुसकी ठेवली पाहिजे आणि संयमित पण ठेवलं पाहिजे, की ज्यावेळेला समोरच्यावर जिव्हारी घाव बसतो, तो वेदनेने तळमळतो, यातनामय होतो, त्यावेळेला समोरच्या व्यक्तीने त्याच्या दुःखावरती फुंकर घातली पाहिजे, त्याला धीर दिला पाहिजे, त्याच्याबरोबर उभं राहायला पाहिजे आणि त्या वेदनेला आणि त्या दुःखाला थोडंसं थांबवून त्याला धीर दिला पाहिजे. याने होतं काय? याने होतं काय? तर जो दुःखी जीव असतो, जो तळमळत असतो, जो विव्हळत असतो, त्याच्या दुःखावर फुंकर घातली तर त्याला उभारी येते, मनाला उभारी येते, शरीराला उभारी येते आणि सर्वप्रथम असं वाटतं, की हा माझा आहे. हा माझा आहे म्हणून तो माझ्यासाठी प्रथम धावून आला. हा माझा कोणी आहे? मित्र होता, आता दुश्मनी होती, आता मारामारी होत होती, आता हाणामारी होती, आता एकमेकांना मारझोड चालू होती, शिव्यागाळ चालू होत्या, सगळं चालू होतं. परंतु जेव्हा मी वाईट परिस्थितीमध्ये आलो त्यावेळेला हाच माझ्या प्रथम उपयोगाला आला, हाच मला मदतीला आला. मी हाक म्हणून मारली, मी बोलावलं नव्हतं पाठवलं, मी त्याला हाताने खुणावलं नव्हतं, मला ये आणि मदत कर मला. परंतु त्याला वाटलं कुठेतरी आणि त्याला वाटलं, की याला या वेदनेतून बाहेर काढावं. तर हे वाटणं जे आहे की नाही, हे माणसाचं जिवंतपणाचं लक्षण आहे, की तुम्ही कुठल्याही वाईट परिस्थितीत असू दे, कुठल्याही संकटात असू दे, तुम्ही जर जवळचे आहात एखाद्याच्या, खूप जवळचे आहात आणि जवळच्यांमध्येच तुमची दुश्मनी होते, जवळच्यांमध्येच राग होतोय, क्रोध होतोय, संतापानावर होतोय, शिवीगाळ होते, जे काही होतंय, जे वाईट होतंय ते दोघांमध्ये होतंय आणि तेही तुमच्या जवळच्यांमध्ये होतंय. तर जवळच्यांनी हे जवळचं राहायला पाहिजे. कुठल्याही कठीण परिस्थितीमध्ये, कुठल्याही वाईट स्थितीमध्ये जी व्यक्ती जवळची आहे, तर त्या वाईट काळामध्ये त्या जवळच्याने जवळ राहायला पाहिजे. हे त्या दोन मुलांच्या त्या रस्त्यावरच्या त्या हाणामारीतून मला बोध झाला, की जवळची माणसंही अशीच असतात. घरी गेल्यावर आपापसात भांडत असतात, बाहेर कुठल्या कामाच्या ठिकाणी असतात, जवळची काही माणसं असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जवळची माणसं असतात, कोणाच्या नात्यांमध्ये असतात, कोणाच्या मित्रपरिवारामध्ये असतात. तर ही जवळची माणसं ही प्रत्येकालाच असतात आणि या जवळच्या माणसांनी या वाईट काळामध्ये
काळामध्ये, या संकट काळामध्ये, या मदतीच्या काळामध्ये जवळच राहिला पाहिजे. त्या परीनं, त्या परिस्थितीत जी मदत करता येईल, जी सेवा करता येईल, ती करण्याचा प्रयत्न जवळच्या माणसाने केला पाहिजे. तर मग माणसाला हर्ट होत नाही, तर तो माणूस दुश्मनी होत नाही. त्याला पण कुठेतरी जाणवतं, की अरे वेदनेत मी तळमळत होतो, रस्त्यावर पडलो होतो, मी उपासमारीने मरत होतो, मी कर्जबाजारी झालो होतो, मी शरीराने आदू झालो होतो, मी आजारपणाने मी थकलो होतो, मी वेदनेने तळमळत होतो. त्यावेळेला माझा हा जवळचा माणूस माझ्या जवळ होता. तर हा अनुभव हा अत्यंत प्रेरणादायी आहे आणि अत्यंत सुखावह वाटतो त्या माणसाला. आणि दुःखी जीवाला काय पाहिजे असतं, हा त्या वेळेला आधार हवा असतो, त्यावेळेला मदत हवी असते. वेळ जाऊन नंतर उपयोग काही नसतो त्याचा. वेळ जाऊन तुम्ही मदत करण्यामध्ये, वेळ जाऊन तुम्ही त्याच्या जवळ जाण्याला काहीही अर्थ नसतो. तुमच्या वेळेला, तुमच्या संकट काळामध्ये जो तुमचा जवळचा तुमच्या जवळ उभा असतो, तोच खरा जवळचा. मग भले तो नात्यातला असो नसो, कुठल्या परिवारातला असो नसो, त्याने काही फरक पडत नाही. माणूस आहे तर माणसाने या आपल्या संकट काळामध्ये आपल्या जवळच्या माणसांजवळ जवळच राहायला पाहिजे.